Hello student. Now next example. If A is equal to this matrix, B is equal to this matrix, and C is equal to this matrix, then show that number one, A plus B of a transpose is equal to A transpose plus B transpose, and the second, A minus C transpose is equal to A transpose minus C transpose. इथं बघा, याच्यामधले एक तुम्हाला सोडून देतो, हे होमवर्क करायचं. एक सोडवतो, एक होमवर्क करायचं. ठीक आहे, काय करायचं बघा, इथं सोल्युशन LHS इक्वल टू हे घेऊ आपण, LHS इक्वल टू RHS. याचा अर्थ आपल्या इथं A ट्रान्सपोज आहे, B ट्रान्सपोज आहे. सुरुवातीला A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज काढून घेतले ते चालतील. गिव्हन सुरुवातीला हे सगळं गिव्हन ABC लिहा. काय करायचं, हे सोल्युशनमध्ये गिव्हन म्हणा, नंतर सेपरेट A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज काढला तरी चालतो. इथं मी नंतर काढला आहे, तुम्ही अगोदर काढला तरी चालेल. A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज काढून घेतला. आता ट्रान्सपोज तुम्हाला काढता येतो. आता सुरुवातीला LHS घ्यायचं, A प्लस B ट्रान्सपोज. याचा अर्थ कशाचा ट्रान्सपोज आहे, A प्लस Bचा आहे. याचा अर्थ आपल्याला अगोदर काय करावं लागेल, मग A प्लस B काढून घ्यावं लागेल आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल. ठीक आहे, याचा अर्थ A प्लस B हे आपण काढून घेऊ. A प्लस B हे झालं Aची व्हॅल्यू प्लस बीची व्हॅल्यू, हा झाला A मॅट्रिक्स प्लस B मॅट्रिक्स. दोन्हीचे ॲडिशन करा, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्या. हे झाला A प्लस B मॅट्रिक्स, A प्लस B मॅट्रिक्स. आता A प्लस B ट्रान्सपोज म्हणायचं. आता काय करा, देअर फोर A प्लस B आणि त्याचा ट्रान्सपोज इज इक्वल टू, देअर फोर काय आलं, हे झालं A प्लस Bची व्हॅल्यू. आता A ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, याचा अर्थ A प्लस B ट्रान्सपोज. याचा अर्थ काय झाला, मग हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, नंबर 1. हे झालं LHS. समजलं. आता RHS काय बघा, RHS मध्ये काय, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आहे. त्याच्या अगोदर काय काढून घ्या, A ट्रान्सपोज काढून घ्या आणि B ट्रान्सपोज काढून घ्या. हा झाला A मॅट्रिक्स, त्याचा ट्रान्सपोज घेतला आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. हा झाला Aचा A ट्रान्सपोज झाला. तसं सिमिलरली Bचा हा B ट्रान्सपोज झाला. आणि आता परत काय, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आहे. मग आता A ट्रान्सपोजची ही व्हॅल्यू प्लस B ट्रान्सपोजची ही व्हॅल्यू, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज करा, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करा. 2 2 4 5 4 9 -6 -3 -9. ठीक आहे, ह्या लाईनची करस्पॉन्डिंग हे ॲडिशन झाली. ह्याला नंबर 2. याचा अर्थ LHS इक्वल टू RHS फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. आहेत का दोन सेम आहेत. याचा अर्थ A प्लस B ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. सिमिलरली सेकंड असंच करायचं, A मायनस C. फक्त काय करायचं आहे, A प्लस Bच्या ऐवजी काय करायचं, A मायनस C घ्यायचं आहे. काय करायचं तुम्हाला, A मायनस C घ्यायचं आहे. लक्षात. आता होमवर्क करता येईल का ते, फक्त प्रोसेस सांग तुम्हाला काय करायचं आहे ते. समजा तुम्हाला हा A मॅट्रिक्स आहे, समजा A मायनस C काढायचं आहे आपल्या सुरुवातीला. A मायनस C, हा A झाला मॅट्रिक्स, मायनस C मॅट्रिक्स झाला, मायनस हा C घ्या. मग A मायनस Cचं काय होईल, इथं सुरुवातीला करेक्शन करून घ्या. हा A मॅट्रिक्स झाला, मायनसनं मल्टिप्लाय करा म्हणजे इथं प्लस झालं, परत हा C झाला, म्हणजे दोन्हीची काय करा, ॲडिशन करा. हे झालं A मायनस C आणि याचा ट्रान्सपोज करा, म्हणजे देअरफॉर काय आलं, हे A मायनस C ट्रान्सपोज इक्वल टू हा मॅट्रिक्स आला. ह्याचा ट्रान्सपोज आपण काय केला, ट्रान्सपोज केला. हे झालं LHS. आणि तसंच परत A ट्रान्सपोज मायनस C ट्रान्सपोज आहे, A ह्याचा ट्रान्सपोज घ्या, Cचा ट्रान्सपोज घ्या आणि दोन्हीची परत काय करा, ॲडिशन करा. ॲडिशन करताना परत तेच करायचं. इथं A ट्रान्सपोज असेल, नंतर ही C ट्रान्सपोज असेल. ठीक आहे, ह्याची मायनस करायची, C ट्रान्सपोज आहे, ह्याचं मायनस म्हणजे परत इथं A ट्रान्सपोज प्लस ही मायनसनं मला ह्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय झालं, ह्या दोन्हीची ॲडिशन, परत ह्या दोन्हीची ॲडिशन केली की तुम्हाला इथं ट्रान्सफॉर्म मिळेल. ह्याला नंबर 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. अगदी इझी आहे, फक्त तुम्हाला ट्रान्सपोज सोपं आहे, फक्त इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम करायचं आहे. ठीक आहे, आता आपण दुसरं नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इफ A इज इक्वल टू, if A is equal to 5 4 minus 2 3 and B equal to minus 1 3 4 minus 1, then find C transpose such that काय सांगितली कंडिशन, 3A minus 2B
प्लस सी इज इक्वल टू आय. इज इक्वल टू काय आय. बघा काय सांगितलं, इफ ए इज इक्वल टू अँड बी इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स देन फाईंड सी ट्रान्सपोज म्हटलं तर सी दिलं का आपल्या इथं नाही, पण आपला सच दॅट कंडिशन काय सांगितली 2a प्लस 3a मायनस 2b प्लस सी इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये सी आहे आपल्या इथं, ह्याच्यामध्ये सीची व्हॅल्यू आता काढू आपण सोल्युशन म्हणून. रिक्वायर्ड काय दिलं आपला सोल्युशनमध्ये सगळं नेहमी गिव्हन लिहायचं, गिव्हन ए बी लिहा, नंतर कंडिशन रिक्वायर्ड 3a मायनस 2b प्लस सी इज इक्वल टू आय. देअरफोर सी इक्वल टू काय येणार इथं हे आय मायनस 3a आणि प्लस 2b अशा टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व केलेत. फक्त ही दिलेली कंडिशन आहे त्याच्यानं आपण सीची व्हॅल्यू काढली. आता ह्याच्यानुसार फक्त लिहा. आता आय किती आहे इथं 2/2 आहे, त्यामुळे आयची व्हॅल्यू काय येणार आपला देअरफोर सी इक्वल टू आय किती येणार 1 0 0 1 युनिट मॅट्रिक्स मायनस 3 इंटू ए किती आहे 5 4 मायनस 2 आणि 3 प्लस 2 काय बी किती आहे -1 3 4 आणि -1 झालं. हे सी इक्वल टू आपण याच्यानुसार सगळं मांडून घेतलं. ठीक आहे. आता काय करायला आपला हे -3 ने याला मल्टिप्लाय करा, +2 ने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे आता इक्वल टू हे ॲज इट इज लिहिल 1 0 0 1. इथं मायनस काय होईल तर प्लस आणि -3 ने मल्टिप्लाय करा, याचा अर्थ -3 15 3 चौक 12 मायनस +6 आणि इथं -9 प्लस 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं इथं -2 नंतर 6 8 आणि -2 इज इक्वल टू पहिला मॅट्रिक्स प्लस दुसरा मॅट्रिक्स प्लस तिसरा मॅट्रिक्स करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करा 1 नंतर -15 -2 15 2 17 17मधनं 1 गेलं किती राहिलं 16 म्हणजे -16 आलं. नंतर 0 -12 आणि +6 म्हणजे किती आलं -6. ठीक आहे. नंतर 0 6 आणि 8 6 12 14. ठीक आहे. नंतर 1 -9 -2 9 2 11 11मधनं 1 गेला म्हणजे किती आला -10 किती आलं -10. ही काय आलं सी इक्वल टू आलं. काय आलं सी इक्वल टू आपलं काय विचारलं आहे फाइंड सी ट्रान्सपोज म्हटलं आहे. काय म्हटलं आहे सी ट्रान्सपोज. देअरफोर सी ट्रान्सपोज इज इक्वल टू याचा अर्थ काय करायचं हे ट्रान्सपोज म्हणले काय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे त्यानंतर हे रो आहे ते कॉलम घ्यायचा फक्त. याचा अर्थ -16 -6 फर्स्ट रो काय केला फर्स्ट कॉलम, आता सेकंड रो सेकंड कॉलम घ्यायचं म्हणजे किती आलं 14 आणि -10 14 आणि -10. ओके. हे झालं सी ट्रान्सपोज. किती व्हॅल्यू सोपे. ठीक आहे. आपलं हे असे एक्झाम्पल सॉल्व करता यायला पाहिजे. आता फक्त बाकी तुम्हाला ॲडिशनचं काय अडचण नाही, आता ॲडिशन करता येते. ठीक आहे. नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला कसं येते. समजा ए मॅट्रिक्स दिला आहे, काय करायचं समजा इफ ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स नंतर बी इक्वल टू दिस मॅट्रिक्स अँड सी इक्वल टू दिस मॅट्रिक्स काय असेल ते व्हेरीफाय दॅट म्हणलं आहे. काय म्हणतं आहे व्हेरीफाय दॅट. काय सांगितलं आहे ए प्लस 2b प्लस 3c ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस 2b ट्रान्सपोज प्लस 3c ट्रान्सपोज. येईल का सोडवता. फक्त हिंट देतो तुम्हाला काय करायचं आहे ते. काय करायचं आपलं इथं ए बी सी गिव्हन व्हेरीफाय सांगितलं आपलं हे LHS इक्वल टू RHS दाखवायचं आहे. त्यात काय काय करायला लागलं आपलं बघा ए ट्रान्सपोज करावा लागतो, बी ट्रान्सपोज करावा लागतो, सी ट्रान्सपोज करावा लागतो. याचा अर्थ अगोदर काय करून घ्यायचं हे गिव्हन म्हणायचं, नंतर ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज आणि सी ट्रान्सपोज काढून घ्या. काय करा ए ट्रान्सपोज काढून घ्या, नंतर बी ट्रान्सपोज काढून घ्या आणि सी ट्रान्सपोज काढून घ्या. म्हणजे आपला हे लागणार आहेत ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज आणि सी ट्रान्सपोज लागणार आहेत. ही अगोदर काढून घेतली. आता LHS आणि RHS घ्या. आता LHSला काय LHSमध्ये हे LHS आहे, याचा अर्थ या ब्रॅकेटचा ट्रान्सपोज आहे. कशाचा या ब्रॅकेटचा ट्रान्सपोज आहे. याचा अर्थ ब्रॅकेटमधले जे काय आपलं क्रिया आहे ते आपलं करून घ्यावं लागेल. काय करून घ्यायला आता LHSमध्ये हे LHS इक्वल टू त्याच्या अगोदर काय करून घ्यायचं ए प्लस 2b प्लस 3c हे अगोदर काढून घ्या. यात लक्षात आलं. आता हे ए झाला प्लस 2
बी मॅट्रिक्स झाला, हा झाला ए, हा झाला 2B मॅट्रिक्स, नंतर +3C मॅट्रिक्स झाला. ह्याच्यानुसार आपण हे लिहून घेतलं. ठीक आहे, मॅट्रिक्स तर लिहायचं जो असेल तो. नंतर काय करायचं आपलं इथं ए मॅट्रिक्स आहे +2B ने इथं मल्टिप्लाय करा, हे 2B ने मल्टिप्लाय करून घेतलं, इथं 3 ने मल्टिप्लाय करा, सीला 3C झालं. ह्या तिन्हींची काय करा ॲडिशन, A B C हे काय करायची तिन्हींची ॲडिशन आली. हे झालं तुमचं A + 2B + 3C. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. मी काय करायचं आहे ह्याचा ट्रान्सपोज, देअरफॉर A + 2B + 3C ट्रान्सपोज इज इक्वल टू, मी ह्याचा ट्रान्सपोज, ही फर्स्ट रो आहे फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, असं जे काय येईल तुमचं ते हे ट्रान्सपोज. ही झालं LHS इक्वल टू झालं. ह्याला नंबर 1 म्हणा, ह्याला नंबर 1 म्हणा. ठीक आहे, आता RHS काढायचं, समजलं का? आता RHS मध्ये काय सांगितलं तुम्हाला, A ट्रान्सपोज, हा झाला A ट्रान्सपोज, ही व्हॅल्यू काढली आपण, +2B ट्रान्सपोज, 2 × B ट्रान्सपोज +3 × C ट्रान्सपोज, दॅट इज इक्वल टू हा A ट्रान्सपोज. ठीक आहे, A ट्रान्सपोज, नंतर प्लस हे 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 × काय येणार B ट्रान्सपोज +3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 3 × C ट्रान्सपोज येणार, दॅट इज इक्वल टू झालं का. हे ट्रान्सपोज तसं ठेवलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, तिन्हींची काय करा ॲडिशन करा, हे झाली तुमची ॲडिशन. ही काय झाली ॲडिशन, याला नंबर काय करायचं 2 द्यायचं, हे ॲडिशन आहे फक्त, नंबर 2 द्या. याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS येणार, LHS इक्वल टू काय येणार RHS येईल. ठीक आहे, तुम्हाला ॲडिशन समजलं. आता एक मल्टिप्लिकेशनचं बघूया आपण उदाहरण, म्हणजे मग तुम्हाला ट्रान्सपोज सगळं लक्षात येईल. ठीक आहे, बाकी तुम्हाला जे काय दिलेलं एक्झाम्पल ते होमवर्क तुम्ही ते करू शकता. नंतर इफ A इज इक्वल टू 2 - 1 3 - 2 3 - 2 4 1 and B इक्वल टू B इज इक्वल टू 0 3 - 4 0 3 - 4 2 - 1 1 आणि व्हेरीफाय दॅट म्हणते, व्हेरीफाय दॅट, शो दॅट, प्रूव्ह दॅट, मिनिंग एकच आहे. व्हेरीफाय दॅट नंबर 1 काय, AB ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज, आणि सेकंड आहे BA ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज × B ट्रान्सपोज. यातलं एक सॉल्व करतो, बाकीचं होमवर्क करतील तुम्हाला. ठीक आहे, सोल्युशनमध्ये काय गिवन लिहायचं A आणि B, सोल्युशनमध्ये गिवन AB, सुरुवातीला हे होमवर्क तुम्हाला करून हे देतो, हे होमवर्क करायचं. ठीक आहे, काय आता सांगितलं आपला AB ट्रान्सपोज म्हटलं आहे, काय म्हटलं आहे AB ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज आणि A ट्रान्सपोज म्हटलं आहे. याचा अर्थ अगोदर A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज काढून घेतले चालतील, काही तर आपला A ट्रान्सपोज लागतो B ट्रान्सपोज लागतो. A ट्रान्सपोज काय आला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम, हे झालं A ट्रान्सपोज. आणि B ट्रान्सपोज इक्वल टू काय येणार, B ट्रान्सपोज फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 3 - 4 आणि सेकंड रो सेकंड कॉलम 2 - 1 1. ज्यावर आपण A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज आपल्या इथे लागतं म्हणून आपण सुरुवातीलाच काढून घेतले. गिवन A त्याचा A ट्रान्सपोज, गिवन A म्हणायचं A ट्रान्सपोज, देअरफॉर A ट्रान्सपोज, गिवन B देअरफॉर B ट्रान्सपोज. आता LHS घ्या आपण इकडं सोल्युशनमध्ये. L काय LHSमध्ये काय AB ट्रान्सपोज, AB काय AB ट्रान्सपोज आहे. कशाचा ट्रान्सपोज आहे, ABचा आहे. याचा अर्थ अगोदर आपण काय काढून घ्यायला लागतं, AB काढून घ्यावं लागेल, देअरफॉर AB इक्वल टू काय करून घ्या, देअरफॉर AB इक्वल टू, सुरुवातीला AB काढून घ्या. आता A किती आहे, हा A किती आहे 2 - 1 3 - 2 4 1 × B किती आहे 0 3 - 4 2 - 1 1 झालं, दॅट इज इक्वल टू. हां, तर AB बघा मल्टिप्लिकेशन करताना काय करतो आपण, ऑर्डर चेक करतो. किती आहे 2 कॉलम आहेत, रो किती आहेत 3 आहेत, त्याचा अर्थ ऑर्डर किती झाली 3/2. हे किती आहेत 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणजे काय झालं 2/3 झालं. याचा अर्थ 3/2 इक्वल टू 2/3 म्हणजे 2 2 काय झालं कॅन्सल, राहिले किती 3/3. म्हणजे 3/3 मी आपला जनरल कुठला लक्षात आला, 3/3 म्हणजे काय आला A11 A12 A13, बरोबर आहे, A21 A22 A23.
नंतर A31 A32 आणि A33 हा झाला 3/3. म्हणजे असं आपलं एलिमेंट आता असं मॅट्रिक्स आपल्याला यायला लागतो. आता बघा फर्स्ट रो घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्यायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम किती आलं 2 × 0 0. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहिला. आता रो मला दुसरा कॉलम मला दुसरा -1 2 किती आलं -2. हा झाला A11. आता फर्स्ट रो ह्यातले एलिमेंट संपलेत. इथला रो मधला नाही, इथं कॉलममध्ये पण नाही. याचा अर्थ इथं संपलं. म्हणजे आपण काय करतो पहिला मल्टिप्लिकेशन प्लस दुसरा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. परत आता फर्स्ट रो सेकंड कॉलम पहिल्या रो मधले एलिमेंट काढून घेऊ. फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्यायचा. म्हणजे किती आलं 2 × 3 6. नंतर -1 +1. नंतर थर्ड रो. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 × किती आलं -8 आणि +1 झालं. आपला 3/3 एंड आहे. आता सेकंड रो घ्यायचं. सेकंड रो म्हटले सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड रो थर्ड 3 × 0 0. नंतर 2 × 2 -4 3 × 3 9. नंतर -2 -1 +2. ठीक आहे. नंतर 3 × किती आलं -12 आणि +2. सॉरी किती आलं हे -12 आणि -2 आलं -2. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम पहिला 0. नंतर 1 × 2 +2. नंतर 4 × 3 12. 1 × -1 -1. 4 × 4 -16 आणि 1 × 1 +1 इक्वल टू करा किती आलं -2. नंतर 7. नंतर परत -7. नंतर -4. 9 × 2 = 11. नंतर हे 12 13 14. नंतर 2. नंतर 11 आणि इथं -15. किती आलं हे -15. हे काय आलं AB आलं. काय काढलं आपण हे A आणि B काढलं. आता काय काढायचं आपला देअरफॉर AB ट्रान्सपोज काढायचं आपला इक्वल टू. ठीक आहे. हे झालं AB काढलं आपण. आपला LHS काय AB ट्रान्सपोज आहे. याचा अर्थ अगोदर आपला AB काढावा लागेल. आपण यामध्ये AB काढला. आता हा ABचा ट्रान्सपोज घ्यायचा. याचा अर्थ इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. याचा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे किती आला तर इथं -2 7 आणि -7. नंतर -4 11 -14. नंतर 2 11 -15. समजलं. काय केलं आपण AB काढला आणि ABचा ट्रान्सपोज घेतला. हे झालं LHS इक्वल टू. काय झालं हे LHS इक्वल झालं. आता काय घ्यायचं आपल्याला RHS घ्यायचं आहे. इथं काय होतं आपलं इथं 1 3 4 -1 -2 आणि 1. हे काय झालं A ट्रान्सपोज. आता काय RHS इक्वल टू घ्या. RHS इक्वल टू काय होतं इथं B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज. याचा अर्थ आपला B ट्रान्सपोज कशाचा Bचा. इथं ट्रान्सपोज कशाचा Aचा. ह्या दोन्हीचा अगोदर B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज आहे. याचा अर्थ अगोदर आपण काढून घेतलेला आहे B ट्रान्सपोज. ठीक आहे. आपण काय केलेलं आहे B ट्रान्सपोज काढून घेतलं आहे. दॅट इज इक्वल टू B ट्रान्सपोज काय 0 2 3 -1 -4 1. B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज काय 2 3 4. नंतर -1 -2 आणि 1. याचा अर्थ किती आहे ऑर्डर किती आहे ह्याची 3/2. किती आहे 3/2. हिचं किती आहे 2/3. 2 2 कॅन्सल किती राहिलं 3/3. म्हणजे येणारा मॅट्रिक्स आपला किती बाय कितीचा येणार 3/3चा येणार. हे झालं आपलं टॅली. याचा अर्थ आता इथं काय करायचं 3/3चं काढून घ्या. याचा अर्थ फर्स्ट रो सुरुवातीला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम किती आलं 0 0 0. नंतर 2 × -1 -2. हे झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 0. पहिला काय येणार 0. नंतर 2 × -2 -4. परत फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 आणि 2 × 1 +2. हे झालं पहिल्या रोमधले एलिमेंट झाले. काय झाले पहिल्या रोमधले एलिमेंट. आता सेकंड रो घ्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम किती आलं 3 2 6 आणि -+1. परत 3 3 9 आणि -+2. नंतर 3 4 12 आणि -1. परत थर्ड रो घ्या -4 2 -8 आणि 1 -1. परत -12 आणि -2. नंतर -16
प्लस 1 दॅट इज इक्वल टू किती आलं हे -2 नंतर हे -4 नंतर 2 नंतर 7 11 -7 -14 आणि -15 बरोबर आहे का बघा. याला नंबर काय द्यायचा आपला नंबर 2 देऊ, याला नंबर 1 द्या. म्हणजे आपलं काय होतं ए बी ट्रान्सपोज हे आलं आणि बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज हे आलं फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS आहे का सेम. फ्रॉम LHS इक्वल टू RHS असं सेम तुम्हाला हे होमवर्क करता येईल. काय काढून घ्यायचं तर सुरुवातीला तर ए बी काढलं तर आपण बी ए काढून घ्यायचा, अगोदर बी घ्यायचा नंतर ए घ्यायचा, दोन्हीचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा बी ए ट्रान्सपोज घ्यायचा, नंतर काय RHS काय घ्यायचं ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज. सुरुवातीला इथं आपण काय करायचं इथं बी ए घेतलं इथं ए ट्रान्सपोज घ्यायचा इंटू हे बी ट्रान्सपोज घ्यायचं, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं, येणारं तुमचं काय येईल LHS इक्वल टू RHS येईल. समजलं का. एवढं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता आलं की बाकीच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित करता येतात. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन करता आलं की तुम्हाला बाकीच्या क्रिया सगळ्या करता येतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी तुम्हाला काय जे मॅट्रिक्समधला जो पार्ट आहे ए पार्ट आणि बी पार्ट आपण म्हणलं होतं तर तो बी पार्ट इथं आपला संपलेला आहे. ठीक आहे.